नमस्कार आणि सुस्वागतम. लॉकडाऊनच्या एका प्रदीर्घ काळानंतर थोडासा मोकळा श्वास घेण्यास आपल्याला वाव मिळाला आहे. परंतु अजूनसुद्धा आपणास एवढी मोकळीक नाही आहे की आपण सर्व एका ठिकाणी जमून आणि चांगल्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ. म्हणून मध्य प्रदेश शासनाने असे ठरवले आहे की आभासीय माध्यम म्हणजेच ऑनलाईन प्रोग्राम्सच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातील कलावंत ह्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून विभिन्न प्रकारचे कला ह्या ऑनलाईन पद्धतीने आपणासमोर सादर होणार आहेत. तर ह्याच माध्यमातील गमक ह्या शृंखलेच्या अंतर्गत आज कला साधक मंच जबलपूर आपल्यासमोर लोकप्रिय मराठी नाट्यसंगीत घेऊन येत आहे. मराठी नाट्यसंगीताला जवळपास 200 वर्षाची परंपरा लाभली आहे. एक काळ तर असा होता की जेव्हा मराठी कुटुंबाची सकाळ ही भजने, भावगीते, नाट्यगीते हे सगळं ऐकूनच साजरी केली जायची. तर अशा नाट्यगीतांमधील लोकप्रिय नाट्यगीते घेऊन जबलपूर येथील संस्था कला साधक मंच ह्याचे आदरणीय अनिलजी राजूरकर आणि सर्व कलावंत आपल्यासमोर प्रस्तुत होणार आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन आणि स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला प्रदेश शासनाच्या पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म विभाग मंत्री उषा दीदी ठाकूर ह्यांचा आशीर्वाद लाभला आहे. उषा दीदींचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री अनिलजी राजूरकर, तसेच कलाकार श्री विलास मंडपे, सौ अरुणा परांजपे, सौ प्रिया चुरी आणि त्याचप्रमाणे तबल्यावर श्री प्रदीप रानडे, हार्मोनियमवर श्री विजय चांदोरकर ह्या आपण सर्वां कलाकारांचे मनापासून स्वागत, त्यांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमास तकनिकी सहयोग देण्याबद्दल श्री मधुकर हिरसकर, विलास परांजपे यांचे देखील आभार. आणि सर्वात प्रमुख आपण सर्व श्रोतेजन ज्यांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. आपल्याशिवाय आजचा कार्यक्रम होणे संभव नव्हते, तर आपल्याला शतशः धन्यवाद. नमस्कार. कला साधक मंच जबलपूर सहर्ष सादर करीत आहोत लोकप्रिय मराठी नाट्यसंगीत. मराठी नाट्यसंगीताचा इतिहास तसा 250 वर्ष जुना आहे. 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सांगली येथे सादर केलं. संगीत नाटक हा प्रकार रुजविण्याचं श्रेय बलवंत पांडुरंग उपाख्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांना जाते. या कार्यक्रमात संवादिनी म्हणजे हार्मोनियमवर साथ देत आहेत श्री विजय चांदोरकर व तबल्यावर संगत करीत आहेत श्री प्रदीप रानडे. लहानपणापासून संगीताची आवड असणारे संवादिनी वादक श्री विजय चांदोरकर यांना संवादिनी वादनाचा वारसा त्यांचे वडील व गुरु ग्वाल्हेरचे सुप्रसिद्ध संवादिनी वादक स्वर्गीय श्री बाळासाहेब चांदोरकर यांच्याकडून मिळाला. मागील अनेक वर्षापासून देशातील सुप्रसिद्ध गायक वादक यांच्याबरोबर ते संगत करीत आहेत. मध्य प्रदेशातील ज्येष्ठ तबलावादक श्री प्रदीप रानडे यांनी वयाच्या 4थ्या वर्षापासून तबल्याचे प्रशिक्षण आपले वडील मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध संगीतज्ञ स्वर्गीय बाळूकाका रानडे यांच्याकडून घेतले व तबल्याचे उच्च शिक्षण ख्यातिलब्ध तबलावादक श्री किरण देशपांडे यांच्याकडून घेतले. देशातील अनेक सुप्रसिद्ध गायक कलाकारांसोबत यांनी संगत केलेली आहे. तानसेन समारोहात यांचे कार्यक्रम गाजलेले आहेत. मागील 150 वर्षापासून मराठी संगीत नाटकाची सुरुवात नाट्यकलेचे आराध्य दैवत देवादिदेव शंकराची आराधना म्हणजे नांदी म्हणण्यापासून प्रत्येक मराठी नाटकाची सुरुवात आजही होते. सादर करीत आहेत हे 2 वादक कलावंत पारंपरिक नांदी.
सादर करीत आहेत सौ प्रिया चोरी. शालेय शिक्षण वसई येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेले व महाविद्यालयीन शिक्षण SNDT विश्वविद्यालय मुंबई येथून झालेले आहे. सुप्रसिद्ध संगीत नाटके जसे संगीत स्वयंवर, संगीत संशय कल्लोळ, संगीत सौभद्र यातील प्रमुख भूमिका गाजलेल्या आहेत. तसेच 2013 या वर्षी सांगली येथे संपन्न झालेल्या संगीत नाट्य स्पर्धेत संगीत सौभद्र या नाटकाला सुभद्र या भूमिकेसाठी यांना रौप्य पदक देऊन गौरव करण्यात आला होता. नाटकाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले व दिग्दर्शित केलेले संगीत स्वयंवर हे नाटक, या नाटकाचा शुभारंभ 10 डिसेंबर 1916 रोजी मुंबई येथे झाला. या प्रयोगात रुक्मिणीची भूमिका बालगंधर्व यांनी केली होती. त्यांनीच गायलेले नरवर कृष्णा समान हे आपल्यासमोर सादर करीत आहेत सौ प्रिया चोरी. नरवर कृष्णा समान, नरवर कृष्णा समान, नरवर कृष्णा समान, नरवर कृष्णा समान, नरवर
यानंतर सादर होत असलेले पद सुप्रसिद्ध नाटक संगीत सोबत या पौराणिक नाटकातील आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग 18 नोव्हेंबर 1842 रोजी झाला. या नाटकाचे लेखन अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे होते. याच नाटकातील एक अविस्मरणीय गीत आपल्या समोर सादर करीत आहे सौभाग्यवती प्रिया चुरी. वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे मी धरिन चरण सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण शरण वद जाऊ कुणाला शरण बहुआप्त बंधू बांधवा बहुआप्त बंधू बांधवा बहुआप्त बंधू बांधवा बहुआप्त बंधू बांधवा प्रार्थिले कथुनी दुःख मनीचे प्रार्थिले कथुनी दुःख मनीचे ते होय विफल सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण शरण वद जाऊ कुणाला शरण ममतात जननी मात्र ती ममतात जननी मात्र ती ममतात 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 जननी मात्र ती बघुनी कष्ट ते हालयिते बघुनी कष्ट ते हालयिते नचलेची काही सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला जे कर जोडून मज पुढे ग जे कर जोडून मज पुढे नाचले थवे यादवांचे नाचले ग थवे या
बाई बाई मद जाऊ कुणाला शरण ग मद जाऊ कुणाला शरण कुणाला शरण कुणाला शरण. यानंतरचे पद सादर करीत आहेत श्री विलास बंडपे. मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध गायक श्री विलास बंडपे यांचे प्रारंभिक शिक्षण द्रुपदाचार्य स्वर्गीय श्री किशोरराव ताम्हनकर यांचेकडून, तसेच जबलपुरातील श्रेष्ठ गायक आदरणीय श्री आनंद जोशी यांच्या मार्गदर्शनात संगीत विषयात एम एची उपाधी प्राप्त केली. मध्य प्रदेश व मध्य प्रदेश बाहेर यांचे गायनाचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सध्या ते जबलपूर येथील सुप्रसिद्ध भातखंडे संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषवित आहेत. यानंतर श्री विलास बंडपे सादर करीत आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले अजरामर नाटक संगीत सौभद्र या नाटकातील एक अद्वितीय पद राधाधर मधु मिलिंद जय जय सादर करीत आहेत श्री विलास बंडपे. राधाधर मधुमिलिंद जय जय 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 रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय
जय सत्य पांडुपट गोविंद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण मिलिंद जय जय राधा गोपसदन गोपसदन गुरुवलिंद केलन गोपसदन श्री विलास मंडपे यानंतर सादर करीत आहेत रणजित देसाई लिखित मराठी नाटक हे बंद रेशमाचे या नाटकातील पद काटा रुते कुणाला. या गाण्याच्या निर्मितीच्या वेळी पंडित जितेंद्र अभिषेकी यांना हवं तसं गाणं तयार होत नव्हतं. शांताबाई शेळके थोड्या वैतागल्या व नक्की काय हवंय हे विचारताच पंडितजी म्हणाले, आप कांटों की बात करते हैं, हमने फूलों से जख्म खाए हैं. आप गैरों की बात करते हैं, हमने अपनों से भी जख्म खाए हैं. हा शेर ऐकल्यानंतर शांताबाईंच्या लेखणीतून शब्द म्हटलेत, काटा रुते कुणाला. काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आक्रंद तात कोणी आक्रंद तात कोणी मध फूलई रुतावे आदई
सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, कळातल्या जीवाची सांगू कशी कुणाला, कळातल्या जीवाची चिरदाह वेदनेचा, चिरदाह वेदनेचा मद श्राप हात आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला आक्रंद तात कोणी मज फुलई ऋतावे, मज फुलई ऋतावे, आ दैव योग आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काही करू पाहतो, काही करू पाहतो, काही करू पाहतो, रुजतो अनर्थते ते माझे अबोलणे, विपरीत होत आहे, विपरीत होत आहे, मज फुलई ऋतावे, मज फुलई ऋतावे, हा दैव योग आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला हा स्नेह वंचनाती, हा स्नेह वंचनाती, काही कळे ना, हा स्नेह वंचनाती, काही कळेना, आयुष्य ओघळोनी, आयुष्य ओघळोनी, मी रिक्त हस्त आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला आक्रंद तात कोणी मज फुलई ऋतावे, मज फुलई ऋतावे, आ दैव योग आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते यानंतर आपल्यासमोर येत आहेत डॉक्टर सौभाग्यवती अरुणा परांजपे. बनारस घराण्याच्या या सुप्रसिद्ध गायिका मूळच्या बनारस येथील आहेत व प्राथमिक शिक्षण स्वर्गीय श्री बालकृष्ण विश्वनाथ फडके यांच्याकडून घेतलेलं आहे. गायनात प्रावीण्य सूचीत प्रथम स्थान प्राप्त करून MA झालेले आहेत. तसेच
रीवा विश्वविद्यालयातून विद्या वाचस्पती म्हणजे PhD ही पदवी मिळवलेली आहे. यापूर्वी महाराष्ट्र संगीत महाविद्यालय जबलपूर येथे प्राचार्य म्हणून कार्य करीत होत्या. भारतातील अनेक शहरात त्यांनी आपल्या गायनाची प्रस्तुती दिलेली आहे आणि विदेशात स्वित्झर्लंड इथे त्यांचे गायनाचा कार्यक्रम अतिशय गाजलेला आहे. सौभाग्यवती परांजपे सादर करीत आहेत मर्मबंधातली ठेवही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेले सुप्रसिद्ध संगीत नाटक संन्यस्त खड्ग. मर्मबंधातली ठेवही हे मूळ पद या नाटकात नाही, पण रंगमंचीय सादरीकरणासाठी नागपूरचे कवी बालाजी शास्त्री यांच्याकडून हे पद लिहून वझेबुवांनी संगीतबद्ध करून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी हे पद अजरामर केले. सादर करीत आहेत डॉक्टर सौभाग्यवती अरुणा परांजपे. मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही बंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही ठेवही बंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही प्रेममय ठेवी जपोनी सुखाने दुःख विजयते जपोनी सुखाने दुःख विजयते जपोनी सुखाने दुःख विजय बंधातली ठेवही बंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही हृदया मुझिलीला लोभियली हृदया मुझिलीला हृदया मुझिलीला लोभियली हृदया मुझिलीला
मर्मबन्धातले मर्मबन्धातले ठेवही यानंतर सादर होत आहे एक गीत, हे सुरांनो चंद्रवा. ही कल्पना सुचणं हे दिव्यच आहे. अशी अलौकिक कल्पना फक्त कविवर्य कुसुमाग्रजांसारख्या महान कवीला सुचू शकते. व महान संगीतकार व गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी या संगीत नाटकाच्या माध्यमातून संगीत नाटकाला पुन्हा जीवन दिले. आणि ते नाटक आहे विवा शिरवाडकर लिखित ययाती आणि देवयानी. हे पद सादर करीत आहे डॉक्टर सौभाग्यवती अरुणा परांजपे.
से